तो खूप एक्सेप्टिंग आहे. तो जज, द बेस्ट थिंग इज की आम्ही दोघंही एकत्र येण्याच्या मागे हे पण होतं की आम्ही जज नाही करत. सो त्याने माझं विश्व कधी जज नाही केलं की काय अपूर्व सारखी काय फोन बघत असते, असं कुठेच नव्हतं. तो खूप, त्याला ते जाणून घ्यायचं असतं की अच्छा तुला हे आवडतंय, तू हे बघतेस तर का बाबा, किंवा मला ते जाणून घ्यायचं असतं. सो ते खूप, तो इंटरेस्ट घेतो त्या गोष्टीत की अच्छा असं आहे का, असं असतं का स्किन केअर वगैरे. स्किन केअर म्हणजे एवढी माणसं वेडी आहेत त्याच्या पायी, हे मला माहितच नव्हतं. आपली बायको इतकी वेडी आहे त्याच्या हा, म्हणजे ते बायकोमुळेच कळलं. मला वाटायचं जगात मॉइश्चरायझर असतं आणि टॅल्कम पावडर असते. नशीब खाकी नाही बोललास. काय काय मीना खाकी. मीना खाकी म्हणजे काहीतरी पावडर पावडर अच्छा. असते ती. ह्यापेक्षा वेगळं अजून काय असतं? अजून मेकअप मध्ये जे आता मला माहिती आहे मेकअपमुळे, ते साहित्य असेल, पण याही पेक्षा वेगळं एक जग आहे ज्याच्याबद्दल दोन माणसं जितकं आपण काय कुतूहलाने आणि प्रेमाने बाकी गोष्टींबद्दल चर्चा करतो, तितक्याच जिज्ञासेने दोन माणसं जेव्हा स्किन केअर बद्दल बोलतात, ब्रँड बद्दल बोलतात, त्याच्यात काय SPF कमी आहे, जास्त आहे, तुझी 50+ स्किन कशी आहे, किंवा डर्मॅट कसे बोलत असतील एकमेकांशी, तसं माणसं बोलतात. मला झालं आई शपथ, आपण कुठल्या जगात राहत होतो आणि काय बोलतात माणसं स्किन केअर बद्दल. बाप रे बाप. मी कधी त्या स्किन केअरच्या रील्स पण नव्हत्या बघितल्या माहितीये. मी त्या रोज बघतोय माझ्या व्यक्तिगत आयुष्यात. लाईव्ह बघतो. हाताला वेगळं, पायाला वेगळं, चेहऱ्याला वेगळं, इथे काय डार्क काय काय असते हे डार्क सर्कल, अंडर आहे, इथे वेगळं, प्रत्येकाचे ऍक्ने काय काय वेगळे असतात. त्याच्यानंतर केसाला कधी कशानंतर काय लावायचं ते वेगळं. त्याला पण म्हणजे इट शुड ब्रीथ असं काहीतरी असतं. आम्हाला काहीच माहित नाही. आम्हाला वाटायचं जगात पावडर असते. दुसरी पावडर ती काखेत डर्मीकुलची ऍड होती बघ, काखेत टाक झालं. ह्याच्यापेक्षा अजून काय वेगळं असतं. पण आता तो खूप छान. आता सकाळी पण आम्ही तयार होत होतो तेव्हा त्याने आंघोळीनंतर एक क्रीम लावलं आणि परत थोड्या वेळाने एक क्रीम. म्हटलं काय लावतो, म्हणजे मी आधी मॉइश्चरायझर लावलं, आता मी सनस्क्रीन लावतो. आय वॉज सो हॅपी. मला इतकं कौतुक वाटलं त्याचं. आता हळूहळू तो फुल इन होणार. सिरम वगैरे पण मी आता गेट रेडी विथ मी करणार. तू म्हणजे गेट रेडी विथ मी म्हणजे मी असं तयार होतोय. हा, मी तो काल तुला माझा तो व्हिडिओ दाखवला ना हा. युट्यूबचा मेकअपचा, दॅट वॉज बरोबर. गेट रेडी विथ मी, की अच्छा, तयार होता होता म्हणजे गप्पा आम्हाला मारत. खरंच बघायला आवडेल की अपूर्वा सोबत तू कसा रेडी होतेस. काय सांगतो खरंच हो, करूयात मग. करूयात. अपूर्वाच्या डोक्यात एकदम स्पार्क झालंय. तिला माहिती आता काय नाही, तो करायचं. आता हो म्हणतो तेव्हा तयार व्हायला पाहिजे, पण तो नाही नाही, म्हणजे काय, करत. कर, छान कर. आणि कारण मला असं कळू, म्हणजे मला कोणीच असं कधी म्हटलं नाही की मी छान दिसतो. मी आरशात बघायचा काय संबंध मला सांग. किती वेळ लागतो पुरुषाला कपडे घालायला? इन मीन 4 कपडे. असा किती आणि काय वेळ लागणार? कधी आरसाच बघितले नाही. मी ज्या घरात ह्याच्या आधी राहायचो तिथे आरसा नव्हता. अरे तू काय, मला तर कळतच नाही. टीव्ही नव्हता, आरसा नव्हता. टीव्ही तर त्यांच्या पुण्याच्या घरात जिथे आई बाबा राहतात तिथे नाही. तो जिथे आत्ता राहायचा मुंबईत त्या घरात त्याच्या खोलीत आरसाच नव्हता अगं. मला खोलीत आरसाच नव्हता. कारण काय, कशासाठी लागतो आरसा? केस बरे आहेत का नाही हे असा फोन घेतला की रिफ्लेक्ट होतं, दिसतं, कळतं. ह्या पलीकडे आयुष्यात काहीच हे नव्हतं. पण मी त्याच्या आयुष्यात आल्यानंतर लोकांनी मला सांगितलं की तू काय केलंस. म्हणलं मी काही केलेलं नाही. आणि मी जेन्युइनली असं की आता मी तुझी स्टाईलच चेंज करते नाही, असं मी काही केलेलं नाहीये. तर त्यांचं असं झालं की मे बी त्याच्या आयुष्यात एक वुमन इफेक्ट आलाय, तसा वेगळाच दिसायला लागलाय Maybe. आमचा अंशू आता, असं झालं लोकांना. किती छान आहे. म्हणजे आता कट्टू याच्या आधीचा जो अंशुमन होता आणि आत्ताचा जो या टॉपिक नंतरचा अंशुमन, मला एकदम ड्रास्टिक चेंज. पुकी आहे ना. हा शब्द मला नव्हता घ्यायचा. पुकी इज द वर्ड. त्याच्यामुळे मलाही कळलं की जगात पुरुष पुकी पण असतो, अदरवाईज पुरुष असतो, स्त्री असते, तो पुकीही असतो. हा साक्षात्कार मला यांच्याचमुळे झाला. पॉप कल्चर माझ्यामुळे त्याच्या आयुष्यात आलेलं आहे. गुड जॉब. व्हेरी गुड जॉब. मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.